शेतकऱ्यांचा कर्जमाफीबाबत सुधीर मुनगंटीवार यांचे मोठं विधान। तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना भाजप आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान देत बुधवारी विधानसभेत एकप्रकारे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता, डेअरिंग करा, असे आव्हान देताना मुनगंटीवार यांनी ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले। कर्जमुक्तीची रक्कम 20,000 कोटी रुपये आहे। आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 2023 ते 24 मध्ये 1,42,718 कोटी रुपये खर्च केला। 2024 ते 25 मध्ये त्यात 16,316 कोटी रुपयांची वाढ झाली। निवृत्तीवेतनासाठी आपण 13,565 कोटी रुपये देतो, म्हणजे एका वर्षात आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तीवेतनात 29,881 कोटींची वाढ देतो। एकीकडे आपण ही वाढ देतो तर दुसरीकडे तिजोरीत पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही भूमिका योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले। पुढे मुनगंटीवार म्हणाले, सरकार शक्तीपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन करत आहे। शक्तीपीठ करा, त्यासाठी 86,300 कोटी रुपये खर्च होणार आहेत। पण पहिल्यांदा पाणंद रस्त्यांना पैसे द्या। संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन करण्याचे कुणाच्या सुपीक डोक्यात आले? चंद्रपूरतील या योजनेचे नोव्हेंबरनंतरचे पैसे आलेले नाहीत। आपण दावोसवरून 15,72,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणली, त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। पण कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार उपलब्ध होणार याची माहितीच अधिकाऱ्यांकडे नाही, असेही ते म्हणाले। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।